वरिष्ठ महाविद्यालय वसतिगृह सुरू करणार प्रेसिडेंट हाजी आलम नाईकवाडे यांचा संकल्प। मुलींच्या शिक्षणावर भर देत त्यांना स्वावलंबी आणि सक्षम बनवण्यासाठी आपण आग्रही असून वरिष्ठ महाविद्यालयासह वसतिगृह सुरू करण्याचा संकल्प प्रेसिडेंट हाजी आलम नाईकवाडे यांनी व्यक्त केला। तर शासनातर्फे 5 एकर जमिनीची मागणी करून त्यामध्ये IT वसतिगृह D.Ed B.Ed सुरू करणार असल्याचं ते म्हणाले। मुलींच्या शाळेचे जीर्ण छप्पर काढून स्लॅब टाकण्याचे काम सध्या सुरू आहे। हे काम स्वखर्चाने सुरू असल्याचं आलमभाई यांनी सांगितलं। पालकमंत्री आबिटकर आणि शिक्षण मंत्री दादा भुसे यांनाही भेटणार असं ते म्हणाले। अन्वेषण लाईव्ह न्यूज साठी आजराहून हसन तकिलदार। अंजुमन इत्यादुल इस्लाम ही संस्था आमची पूर्वजांनी 1952 साली माननीय धर्मादाय कोल्हापूर येथे रजिस्ट्रेशन केले। त्यानंतर आमचे जे पूर्वज होते त्यांनी 1969 साली डॉक्टर झाकीर हुसेन अँग्लो उर्दू हायस्कूलची स्थापना केली। त्यामध्ये डॉक्टर झाकीर हुसेन हे जे नाव ठेवल्यानंतर मी त्या डॉक्टर झाकीर हुसेनचा इतिहास काढल्यानंतर ते आमचे भारताचे 3 नंबरचे राष्ट्रपती महात्मा गांधीजींच्या सोबत त्यांनी महात्मा गांधीजींनी डॉक्टर झाकीर हुसेनना शैक्षणिकची जबाबदारी देऊन त्यांना शिक्षण मंत्री केलं। त्यानंतर आता आमचे जे यामध्ये जे विश्वस्त वगैरे जे आलेले आहेत अंजुमन इत्यादुल इस्लामचे जे संचालक बोर्ड आता बसल्यानंतर आम्ही कामकाज चालू केल्यानंतर जे आम्हाला काही शाळेमध्ये कमी आहे आणि आमच्या पूर्वजांची जी इच्छा होती ती आम्ही एक खारीचा वाटा घेऊन आम्ही पूर्ण करायला लागलो। या आमच्या संस्थेमध्ये आमच्या अर्थसंकल्पामध्ये तिजोरी एकदम खडखडाट आहे। आम्ही स्वखर्चात संचालकांच्या मोठ्या ध्येय आणि प्रेमानुसार आम्ही कामकाज चालू केलं। बोर मारून घेतलेली आहे, पाण्यासाठी झाडं लावलेली आहेत आणि जे काही त्रुटी आहेत ते आम्ही चालू केली, भरून काढायला लागलोय, पूर्ण करावं। आमची एक बिल्डिंग खापली होती, जीर्ण झालेली होती, त्यामध्ये स्टॉक रूम आहे, लॅबसारखे रूम आहे, ग्रंथालय आहे, ते आम्ही कौलारू काढून आम्ही त्याला RCC बिल्डिंग करायला लागलोय आणि थोडंफार करायला लागलोय। हे जनतेच्या विश्वासदर्शक आम्ही काम करालोय की आम्हाला शब्बाशकीची थाप नको आहे, आमच्याकडनं चांगली शैक्षणिकची कामं होऊ दे म्हणून आम्ही फोकस शैक्षणिकवरती केलेलं आहे। आमच्या पुढील कामकाजमध्ये मुलींना प्राधान्य देण्यासाठी, मुली सक्षम मजबूत होण्यासाठी आम्ही त्यांना शिवण क्लासचा क्लास द्यायला लागलो। त्यामध्ये आम्ही आता प्रशस्त एक मंत्री महोदयाच्याकडं जे आमचे संबंधित खात्याचे डिपार्टमेंट आहेत, मंत्री महोदय जे दादा भुसे साहेब असतील, आमचे पालकमंत्री आबिटकर साहेब असतील, त्यांना आम्ही विनंती जाऊन करणार आहे की कुठेतरी आम्हाला जागा शासनातर्फे 5 एकर मिळावी आणि आमची शाळा ही कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 5वी ते 12वी 100% ग्रँटेबल आहे। आम्हाला अर्जंटमध्ये सायन्सची 11वी 12वी पाहिजे आहे, कारण का आमची मुलं ही दुसऱ्या कॉलेजमध्ये चालेल उर्दू माध्यमिक असल्यामुळं आमचं सांगली जिल्ह्याला जायला लागतंय, इतर पुण्याला जायला लागतंय, मुंबईला जायला लागतंय, तर आमची मुलं बाहेर जाऊन त्यांना खर्च वाढल्यामुळे आमची शाळेमध्ये हे जर कोर्सेस मिळायला लागले TED D.Ed B.Edची वसतिगृह आणि जे काही शैक्षणिक बाबत जे काही असेल नेटची वगैरे असेल तर आम्ही प्राधान्य द्यायला लागलो। तर आम्हाला त्यांनी सहकार्य करावे आणि जास्तीत जास्त आम्हाला फंड द्यावं। आता आम्ही स्वखर्चामध्ये संचालक बोर्डच्या पॉकेट मनीतून आम्ही हे कामकाज करायचं आमचं चालू आहे। आमच्या शेजारी चंदगड तालुका, भुदरगड तालुका, काही कर्नाटक भाग येतोय, काही सावंतवाडी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे। तिथं जे मुलांना आम्ही शिक्षण तिथून आमच्या आजऱ्यामध्ये डॉक्टर झाकीर हुसेन उर्दू हायस्कूलमध्ये येण्यासाठी वाहनाची सोय केलेली आहे आणि जे काय 5वीला पुस्तकं जे मुलांना लागतील, ड्रेस, बूट्स, सॉक्स, आयडेंटिटी कार्ड, इतर जी सुविधा आहे, पेन वगैरे, तर ते पण पूर्ण आम्ही त्यांना फ्रीमध्ये आमच्या बोर्ड ऑफ डायरेक्टरच्या पॉकेट खर्चातून आम्ही त्यांना देत आहोत। वर्षाकरिता देत आहे, पूर्ण वर्षाकरिता। त्यानंतर आम्ही त्यांना ITचं कोर्स जे प्रशिक्षण म्हणून कॅम्प्युटर्स कळावं, आज कॅम्प्युटरचं युग असल्यामुळं त्यांना पुरेपूर माहिती पाहिजे आणि तो विद्यार्थी सक्षम व्हावं, आपल्या पायावरती उभा राहावं। कारण आमचा समाज सुशिक्षित कसं व्हावं, आमच्या समाजामध्ये क्लीनर, ड्रायव्हर, सेंटरिंग, गवंडी किंवा इतर जी छोटी मोठी कामं केली आहेत, आमचं फोकस एकच असणार आहे की एज्युकेशन चांगलं झाले की आमच्यामध्ये सुधारितपणा येतंय आणि त्यासाठी आम्ही पूर्ण शाळेचा, पूर्ण समाजाचं आम्ही सुशोभीकरण करत आहोत, नवीन युगामध्ये आमची प्रवेश करत आहोत आणि ही सांगून आम्हाला समाजाची साथ हवी, इतर लोकांची पण साथ असावी।